नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना मित्रांनो? आज तुम्हाला मी कॅनडामधल्या एका शेतकऱ्याच्या दुकानाकडे घेऊन जाणार आहे. शेतकऱ्याचं दुकान इकडे कसं असतं, त्याच्या दुकानामध्ये काय काय वस्तू आपल्याला भेटतात, हे सगळं तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्याचबरोबर त्याच्या दुकानामध्ये गाईचं दूध कसं भेटतं, तर ह्या दुधाचे काय फायदे आहेत आणि आपण शॉपमधले घेतलेलं दूध आणि असं शेतकऱ्याकडनं घेतलेल्या दुधामध्ये काय फरक असतो, हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा, कारण कॅनडाविषयी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये. कॅनडामध्ये असे भरपूर शेतकरी आहेत मित्रांनो, जे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये पिकवलेला माल ते पब्लिकसाठी विकण्यासाठी असं ठेवतात. आणि त्या पिरियडमध्ये मग काय करतात लोक, जे आजूबाजूच्या सिटीमधले लोक वगैरे आहेत किंवा थोडं लांब राहणारे लोक, तर ते काय करतात, मग या ठिकाणी येतात आणि आपल्याला ज्या पाहिजे आहेत त्या वस्तू डायरेक्ट शेतकऱ्याकडनं घेतात. अशा दुकानामध्ये भेटणाऱ्या वस्तू ह्या फ्रेश असतात. त्याचबरोबर ह्या प्युअर असण्याची किंवा त्याच्यामध्ये भेसळ वगैरे काय असण्याची ही शक्यता कमी असते. आणि दुसरं म्हणजे मार्केटपेक्षा इथे वस्तू थोड्याशा कमी किमतीमध्ये भेटतात. आता हे जे तुम्ही पाहत आहात हे वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आहेत. इकडे कॅनडामध्ये त्याला पंपकिन्स म्हणतात. आता याच्यामधले बरेचसे भोपळे का असतात की ते इडिबल असतात, म्हणजे खाण्यासाठी असतात. त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ वगैरे बनतात. आणि काही असे असतात की ते फक्त शोसाठी वापरतात. जसं की इकडे कॅनडामध्ये हॉलोविन नावाचं एक फेस्टिवल असतं. त्या फेस्टिवलच्या वेळेस ते काय करतात, त्याचं असं घराच्या समोर डेकोरेशन म्हणून त्याला ठेवतात. हे जे पंपकिन आहेत ते खूप जड असतात. आणि त्यापैकी मी एक म्हणलं चला उचलून बघावं किती त्याचं वजन असेल. तर उचलल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ती कमीत कमी 15 ते 20 किलो असं त्याचं वजन असेल. आणि याचीच व्हरायटी ती व्हाईट कलर आहे. खाली पाडशील. मला येईल का? तर अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या दुकानामध्ये लोकांची खूप गर्दी असते. लोक आजूबाजूने येतात जेणेकरून शेतकऱ्याला काही मदत वगैरे होईल म्हणून. तर अशा ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फ्रूट्ससुद्धा पाहायला भेटतात. सफरचंद असतात, नंतर असे भाजीपाल्याचे काही प्रकार वगैरे असतात तिथे. आता हे जे तुम्ही पाहत आहात ही ब्रॉकली आहे. तर ही हिरवी असते आणि याच्यामध्ये काय असतं, ही जशी आपली गोबी असते त्याच प्रकारची असते. आणि ही आहे ही पत्तागोबीसारखं आहे. नंतर हे इकडे बटाटे ठेवलेले आहेत, स्ट्रॉबेरीज आहेत. त्यानंतर मित्रांनो दुकानाच्या बाजूला अशी एक कॅबिन होती. आणि रियांश म्हणला की डॅडी चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया इकडे काय ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आम्हाला आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप छान छान वस्तू ज्या आपल्या असं हाताने बनवलेल्या असतात, हँडीक्राफ्ट वगैरे किंवा असे काही वेगवेगळे आयटम्स असतील. निसर्गामधले वेगवेगळ्या आकाराचे दगड एकत्र आणून त्यांनी त्याच्यापासून असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी असे त्यांना शेप दिले होते त्यांनी. मित्रांनो तुम्हाला पण असा हँडीक्राफ्ट वगैरे काही बनवायचा छंद असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर या शेडमध्ये असे वुलनचे काही आयटम्स होते, जे असे वुलनपासून बनवलेले वेगवेगळे टॉईज वगैरे ते पण इथे वेगवेगळ्या प्रकारे असे त्यांनी डिस्प्ले केलेले होते. जीवनामध्ये प्रामाणिकपणाला खूप महत्त्व आहे मित्रांनो. या शेडमध्ये सर्व ठेवलेल्या वस्तू त्यांनी पब्लिकसाठी अशा ओपन ठेवलेल्या आहेत. इथे त्यांचं कोणीच नव्हतं. तर या वस्तू आपण जर आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती आपण घ्यायची आणि मग तिकडे काउंटरला पे करण्यासाठी घेऊन जायचं. थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला इथे खूप असे ब्रेडचे प्रकार दिसले. तर कॅनडामध्ये काय असतं मित्रांनो, इथे ब्रेड खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड इथे भेटतात. कॅनेडियन लोकांचं जे खानपान आहे त्याच्यामध्ये ब्रेडला खूप महत्त्व आहे. ते डेली जे असतं ते त्यांना ब्रेड खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतात. या स्टोअरमध्ये डेअरी प्रोडक्ट्स पण खूप ठेवले होते मित्रांनो, दही, गाईचं तूप आणि आईस्क्रीम वगैरे. तर अशा प्रकारचे प्रोडक्ट्स पण आपल्याला इथे पाहायला भेटतात. मित्रांनो या स्टोअरची विशेषता म्हणजे या स्टोअरमध्ये आपल्याला गाईचं ताजं दूध भेटतं. तर आपण काय करायचं, असं 4 लिटरचा कॅन घेऊन यायचा आणि पाठीमागे मोठा नळ असतो, त्याचं ते असं त्या नळाला तो कॅन लावायचा आणि असं दूध आपण फ्रेश घ्यायचं. तर याचं महत्त्व म्हणजे काय की हे जे दूध आहे मित्रांनो हे ताजं दूध असतं. याच्यामध्ये मलाई वगैरे काही काढलेली नसते. आणि आपण दुकानामध्ये जर दूध घ्यायला गेलो तर त्याच्यातली जास्तीत जास्त मलाई काढून घेतलेली असते. त्याच्यामुळे त्याला असं जास्त प्रोटीन किंवा त्याच्यामध्ये फॅट नसतं.
पण हे मुलांसाठी वगैरे हे दूध खूप चांगलं असतं. कॅनडा हा दूध उत्पादनामध्ये खूप पुढे आहे मित्रांनो, कारण इकडे असे खूप मोठे मोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे डेअरी फार्म वगैरे असे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि मग हेच दूध काय होतं की डेली लाईफमध्ये जे कॅनेडियन लोकांना लागतं किंवा त्याचे मिल्क प्रोडक्ट्स असतील, आईस्क्रीम वगैरे असेल, तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूध कॅनडामध्ये काढलं जातं. कारण मोठ्या मोठ्या गायी असतात आणि या गायी खूप जास्त प्रमाणामध्ये दूध देतात. एक 50 लिटर 40 लिटर अशा प्रकारे यांचं दुधाची कॅपॅसिटी असते. त्यानंतर मित्रांनो आम्ही या दुकानामधनं असं थोडंफार काही सामान घेऊन निघालो. मोस्टली आम्ही या शॉपमध्ये जातो म्हणजे दुधासाठी, कारण इथे दूध गाईचं एकदम ताजं दूध भेटतं. तर कॅनडामध्ये दुधाची किंमत ही साधारण $7 असते. तर $7 म्हणजे जवळपास 400-450 रुपये. तर 450ला 4 लिटर दूध भेटतं आपल्याला. त्यानंतर मित्रांनो घरी वापस जात असताना आम्हाला वाटेमध्ये एक असा निसर्गरम्य स्पॉट दिसला. एक नदी होती आणि मग म्हटलं चला इथे जाऊन पाहूया कसं आहे. तर आम्ही तिथे गाडी थांबवली आणि नदीकडे गेलो. तर खरंच खूप सुंदर वातावरण होतं. हा व्हिडिओ पण सप्टेंबर 2024 मधला आहे. तर मित्रांनो कॅनडामध्ये जेव्हा समर टाईम असतो, एक साधारण मे पासनं ते सप्टेंबरपर्यंत, तर या पिरियडमध्ये वातावरण खूप छान असतं. निसर्ग खूप असा शांत आणि एकदम मनमोहक असा निसर्ग असतो. सर्वत्र खूप सुंदरता असते. आणि मग अशा पिरियडमध्ये काय असतं की जे कॅनेडियन लोक आहेत ते आउटडोर ॲक्टिव्हिटीज खूप करतात. असं नदीमध्ये जाणं, स्वतःची बोट वगैरे घेऊन त्या बोटमध्ये जाऊन असं ते बोटिंग वगैरे करणं. तर हे अशा प्रकारचे छंद इकडे खूप प्रमाणामध्ये लोक करतात समर टाईममध्ये. कारण विंटर टाईममध्ये बाहेर पडता येत नाही, थंडी खूप जास्त असते. तर मित्रांनो कॅनडामध्ये पाणी खूप जास्त आहे. सर्वत्र तुम्हाला असं थोड्या थोड्या अंतरावरती नद्या दिसतील किंवा असे छोटी मोठी तळे असतील. तर कॅनडामध्ये पाणी तुम्हाला हे सर्वत्र खूप दिसेल. कॅनडाला लँड ऑफ लेक्स या नावाने पण ओळखतात. कॅनडामध्ये लोकांना मासेमारीचा खूप छंद आहे मित्रांनो. कारण इकडे नद्यांना तळ्यांना खूप जास्त पाणी असतं आणि मग त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे, वेगवेगळ्या आकाराचे मासे खूप असतात. तर इकडे लोक काय करतात, जेव्हा समर टाईम असतो त्या पिरियडमध्ये असं मासेमारीचा छंद करतात ते. तर तिथे येऊन बसायचं नदीच्या काठी आणि मग अर्धा एक तासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे तिथे पकडता येतात. कॅनडामध्ये मासेमारीसाठी एक रूल आहे मित्रांनो पब्लिकसाठी, की आपल्याला तिथे नदीमध्ये वगैरे असं जाळं टाकून मासे पकडता येत नाहीत. तर त्याचा प्रॉपर असा फिशिंग रॉड असतो, त्याला हुक लावायचं आणि त्यानंच आपण मासे पकडू शकतो. तर या ठिकाणी या दोन माणसांनी अशी काही मासे पकडली होती, जे रियांशला आणि धनुषला त्यांनी हात लावून पाहू दिली. नदी किनाऱ्यावरती थोडंसं पुढे जाऊन आम्ही निसर्गाचा आनंद घेतला आणि वातावरण खूप सुंदर होतं आज. चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काळजी घ्या, मजेत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.